लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यताप्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। 2 दिवसांपासून नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांना फटका बसला असून ऐन सणासुदीच्या तोंडावर हाताशी आलेली पिके पाण्याखाली गेली आहेत। सोयाबीन, बाजरी, मका, कापूस, कांदा, कांदा रोप, ऊस तसेच भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे। कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथे बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी रात्री ढगफुटी सदृश्य पावसाने संपूर्ण टाकळी गाव जलमय झाले होते। जोरदार पावसाने संपूर्ण परिसरामध्ये पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्यांची मोठी नुकसान झाली आहे। शेतातील सोयाबीन पीक 2 ते 3 दिवसांवर काढण्यात आलेले असल्याने संपूर्ण सोयाबीन पीक शेतकऱ्यांच्या हातून निघून गेले आहेत। पाण्याला इतका स्पीड होता की काही ठिकाणी ऊस देखील मुळापासून बाजूला झाला होता। शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी यांनी तहसील प्रशासनाकडे केली आहे। टाकळी येथील नुकसान पाहणी करताना सभापती सुनील देवकर, सरपंच संदीप देवकर, उपसरपंच संजय देवकर, सदस्य शशिकांत देवकर, पोलीस पाटील राजेंद्र देवकर, शिवसेना गणप्रमुख रवींद्र देवकर, गटप्रमुख महेंद्र देवकर व परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आमदार आशुतोष काळे यांनी पाहणी करत झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदार महेश सावंत व तालुका कृषी अधिकारी मनोज सोनोने यांनी दिल्या आहेत। तर युवा नेते विवेक कोल्हे यांनीही तातडीने प्रशासनाने पावले उचलून पंचनामे करावे अशी मागणी तहसीलदार महेश सावंत व सरकारकडे केली आहे।